की धनगर समाजाचे आहेत हे म्हाळसेला माहिती असतं आणि म्हाळसा काय करतात त्या पद्धतीने चौकशीला लागतात। आणि राज्याभिषेकामध्ये जे लोक येतात तर धनगर समाजाच्या लोकांकडे म्हाळसेचं बारीक लक्ष असतं का की जी कोणी मुलगी आहे जी यांना भेटते। आणि खंडेराव महाराज पुष्कळ वेळा काय आता त्यांनी ज्या वेळेला असा हात धरून तुम्ही काय बघितलेलं असेल की ज्या वेळेला तुम्ही सिरियल किंवा जर तुम्ही मार्तंड पुराण वाचलेलं असेल तर त्याच्यामध्ये फक्त हेच दाखवलं जातं की पार्वती देवी जयाद्रीचा हात घेऊन महादेवापर्यंत शिवसभेत घेऊन येतात आणि सांगतात की ही माझी मैत्रीण, हिला तुम्ही खंडेराव अवतारामध्ये अर्धभार्या म्हणून हिचा तुम्ही स्वीकार करा। ह्याच पद्धतीत फक्त सांगितलेलं असतं। आणि त्याच्या मागचं कारण आज मी तुम्हाला हे जे सांगितलंय हे त्याच्या मागचं कारण आहे। हे कारण सांगितलेलं असतं का एक पत्नी आपल्या पतीकडे एखाद्या मैत्रिणीला घेऊन जाऊन आणि सांगेल की ही माझी मैत्रीण आहे, हिला पुढच्या काळात हिचं तुमच्याशी लग्न होणार आहे आणि तुम्हाला हिच्याशी लग्न करायचं आहे असं कुणी सांगेल का? नाही। तर हे जे पुराण आहे जयाद्री पुराण हे सगळं पुराण मार्तंड भैरव अवतारात जयाद्री महादेवाची पत्नी का होणार याच्या आधीचं जे पुराण होतं, याच्या आधीचं जे कारण होतं, तिचं जे कर्म होतं, हे कर्म कसं का, तिचा जन्म कसा, तिचा जन्म श्रावण शुद्ध प्रतिपदेला झाला हेही मी तुम्हाला सांगितलंच आहे। आणि अशा प्रकारे हे जयाद्री आख्यान अगोदर घडतं आणि नंतर तिचं खंडेरावाशी इथे लग्न होणार असतं। तर खंडेराव महाराजांनी देवी पार्वतीलाही सांगितलं असतं की आता देवी पार्वतीला काय सांगितलेलं असतं, हे स्वगत सांगितलेलं असतं की जेव्हा तू स्वार्थासाठी तुझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी तू जयाद्रीचं माझं लग्न लावून दिलंय, परंतु जयाद्री कुठे